कुंकू का आणि कसे लावावे? लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत. कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ. कुंकू लावताना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो. कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तितत्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. कुंकवामध्ये शक्ती असते. कुंकू लावणे हे पूजा करणे, इतरांना सन्मानित करणे यांसारखे कर्म असल्याने कुंकू लावणाऱ्या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकूमधील चैतन्य आणि शक्तिकणांच्या रूपात हातातून देहात पसरते. कुंकू लावल्याने स्त्रीकडे शक्तीचे कण प्रक्षेपित होतात. त्यामुळे तिच्यावर आध्यात्मिक उपाय होतात आणि तिचे रजतमापासून रक्षण होते. तसेच त्यामुळे तिचे मन शांत राहते. कुंकू कधी अन कसे लावावे? भ्रूमध्याच्या ठिकाणी असणाऱ्या आज्ञाचक्राची जागृती होण्यासाठी कपाळाला भ्रूमध्यावर शक्तिवर्धक कुंकू लावावे. स्त्रियांनी श्री दुर्गा देवीच्या शक्तीचे प्रतीक असणारे गोलाकारातील कुंकू कपाळावर लावावे. यामुळे स्त्रियांमध्ये श्री दुर्गा देवीचे तत्व अधिक प्रमाणात कार्यरत होते आणि तिची शक्ती वातावरणात पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते. अशा स्त्रियांना धर्माचरण आणि साधना करण्यासाठी श्री दुर्गा देवीची सगुण शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात मिळते. स्वतःच्या कपाळावर कुंकू लावणे. आंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावावे. कपाळाला कुंकू चिकटण्यासाठी मेणाचा वापर करावा. कपाळावर प्रथम मेण लावून त्यावर कुंकू लावावे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कपाळावर कुंकू लावणे. पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांनी दुसऱ्यांना कुंकू लावताना मध्यमेचा वापर करावा. कारण दुसऱ्याला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तीचे संक्रमण आपल्या देहात बोटाच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणून तेजाचे प्राबल्य असलेल्या मध्यमेच्या वापरातून स्वतःच्या देहाचे संरक्षण साधले जाते.